नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। 17 डिसेंबर 2023 च्या संध्याकाळपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर दावे केले जात होते की दाऊद इब्राहिमला कराचीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं विष दिलं आहे, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर इथपर्यंत सोशल मीडियावर त्यांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात होता। मात्र आता दाऊद संबंधित या सर्व बातम्या खोट्या असून ही निव्वळ एक अफवा असल्याची माहिती समोर येत आहे। आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आल्याबद्दल समाज माध्यमांवर चर्चेला ऊत आला होता। पाकिस्तानमध्ये अफवा पसरल्यानंतर जगभरात ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली, परंतु दाऊद इब्राहिम 1000% तंदुरुस्त असल्याची माहिती त्याचा हस्तक छोटा शकील याने दिली। टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भातील वृत्त दिलं आहे। दाऊदच्या मृत्यूबाबत अनेक वेळा खोट्या बातम्या पेरण्यात आल्या आहेत। पाकिस्तानातील समाज माध्यमांवरील वाहिन्यांनी दाऊद इब्राहिम रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिल्यामुळे दिवसभर याविषयी चर्चा सुरू होती। पाकिस्तानात दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यात देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली। तर सोशल मीडियावर सुद्धा दाऊदचा मृत्यू झाला असा दावा करण्यात आला होता, परंतु याबाबत छोटा शकीलने मोठा खुलासा केला आहे। भाईच्या मृत्यूची अफवा निराधार आहे, तो 1000% तंदुरुस्त आहे। खोडकर हेतूने कोणीतरी ही अफवा पसरवली असं छोटा शकीलने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले। छोटा शकील सध्या डी कंपनीचं कामकाज पाहतो। डी कंपनीची स्थापना दाऊदने केली होती। शकील जेव्हा पाकिस्तानात गेला होता तेव्हा दाऊद एकदम सुस्थितीत होता। दाऊदला विषबाधा झाल्याचं वृत्त गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनीही फेटाळलं आहे। दाऊदला 24 तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो। तर एकीकडे दाऊदवर विष प्रयोग झाल्याच्या वृत्तानंतर भारतातील विविध यंत्रणा या प्रकरणाची पडताळणी करण्यात व्यस्त होते। मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेसह गुन्हे शाखेनेही दाऊदवरील विष प्रयोग व रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताची पडताळणी केली। त्यात दाऊद टोळीशी संबंधित तसेच दाऊद कुटुंबियांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली। त्यानंतर दाऊदवरील विष प्रयोगाचे वृत्त चुकीचे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितलं आहे। प्रकृती ठीक नसल्यामुळे दाऊद वैद्यकीय तपासणीसाठी गेल्या आठवड्यात पाकिस्तानातील एका रुग्णालयात गेला होता, पण सध्या तो पाकिस्तानातील घरी असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितलं। तर 2 वर्षापूर्वीही दाऊदला कोरोना झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती। दाऊदच्या मृत्यूबाबतही अनेक वेळा अशा अफवा पसरवल्या होत्या। दाऊदच्या हालचालींवर भारतीय यंत्रणा नियमित लक्ष ठेवून असतात। वयस्कर झालेला दाऊद मधुमेहासह इतर आजारांनी त्रस्त आहे, त्यामुळे नियमित तपासणीसाठी त्याला रुग्णालयात जावे लागत असल्याचेही सूत्रांनी सांगितलंय।